हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. हां, तर तुम्हाला असं माझ्या स्टोरी बघून कळलं असेल की आज स्पेशल माणसाचा बड्डे, म्हणजे माझ्या भावाचा बड्डे. तर मी आता त्याच्यासाठी तयार होते, अर्धी तयार झाली आहे आणि आता मला घाई होती आहे म्हणून मी असं पटपट बोलते आहे. जरा मला निघायचं आहे त्याच्या घरी जायला. इथं सगळी तयारी केली आहे मी, बॅग भरली आहे. आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. तर कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवीन आणि कशासाठी जायचं हे त्याच्या घरी गेल्यावरती मी त्याच्यासोबत सांगेन. ओके, तर आपण भेटूया डायरेक्ट त्याच्या घरी. बाय बाय. आय एम रेडी. आता मी तर रेडी झाली आहे. हे मी अशाच नॉर्मली कपडे घातले, नंतर चेंज करणार आहे त्याच्या घरी जाऊन. त्याच्यासोबत मी एक रील बनवणार आहे. ती रील मी इंस्टाला पोस्ट करीन आज, कारण किंवा उद्या करीन माहिती नाही, करीन. पण आता माझी दीदी तयार होती, म्हणजे दीदी नाही येते माझ्यासोबत, कारण की तिचं होतं यायचं ठरलेलं की येऊ म्हणून, अशी नीट दिसेल. आता कसा तो तिकडचाच नाही, इकडे गेली छान दिसते. मी अशीच जाणार आहे, साधी सिम्पल सध्यासाठी. नंतर त्याच्या घरी जाऊन तयार होईल. एवढं काय करणार नाही, ह्याच्यावरती मी हा टॉप चेंज करणार, दॅट्स इट. बाकी हाय तशी जाणार मी. मला जास्त काय करायला आवडत नाही. म्हणजे मी ॲक्च्युली जर उन्हाळा असतं तर म्हणजे माझं असं ठरलं होतं की उन्हाळा म्हणजे ऊन असतं ना, तर वन पीस घेतला असता. पण आता एवढा पाऊस आहे तर वन पीस घालून चालणार नाही, ते सगळं घाण होऊन जाईल. म्हणून माझं असं झालं की नकोच. तर माझी दीदी आता आंघोळीला गेली. ती आंघोळ करून आली की ती मला सोडणार आहे फक्त त्याच्याकडे, आणि मग ती रिटर्न येईल आणि ती संध्याकाळी येणार आहे, कारण की तिचा इंटरव्ह्यू आहे आज. नाही तर ती पण आली असते आज आमच्यासोबत. अफसोस. ठीक आहे, मी ते नेक्स्ट नाही काय बोलू शकतो, विसरली. कंटिन्यू करू आपण ह्याला. येस, आता मी आली आहे दादाच्या घरी. इकडे सेलिब्रिटी. हा, आता मी पहिल्या ब्लॉग मध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं, माझा दादा, त्याचा बर्थडे तो हाच. हाय. मी आता गेट रेडी विथ मीचा एक छोटासा इंस्टाग्रामसाठी रील बनवणार आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे हे मी डायरेक्ट गेल्याच्या नंतर सांगेन. पण आत्ता एक गोष्ट करायची, तिकडे फिर असंच होतं, बघायचं ना, नीट फिर. नाही अरे त्याच्या आतमध्ये बेल्ट आहे, तो जास्त ते ह्याच्यात बसत नव्हतं म्हणून तिथं काढला बेल्ट. हा, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, सो कोऑपरेट मी. हा हा बॉक्स ही बॅग एवढा विचार करून दिली आहे, ठीक आहे. त्याचा पाठी खूप विचार केला गेला आहे, एवढं तर माहिती आहे मला. बिकॉज मी जेव्हा फोटोग्राफीला जातो, स्पेशली वाईल्ड लाईफलाही मला खूप जास्त येतो, आणि म्हणून मी ह्याला दिली. माझी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी प्लस आजची स्ट्रीट फोटोग्राफी पण ह्याच बॅगने होईल. थोडं मागे घे ना. तर आपण स्ट्रीट फोटोग्राफीला पण सेम बॅगने, ठीक आहे, स्ट्रीट फोटोग्राफी पण करणार आहे आम्ही दोघं. तर मी काढलेले फोटो आणि मी काढलेले फोटो दोन्ही तुम्हाला दिसतील सेम फॉर्ममध्ये, आणि इंस्टाग्रामवरती पण पोस्ट होते. हा, ऑब्वियसली. असं काय बघतो, सगळे पोस्ट होत नाही, सगळे नाही होणार. ते आम्ही कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेतो, ते सगळे पोस्ट होणार नाहीत. पण ब्लॉगमध्ये तुम्हाला एक थोडीशी झलक नक्की दिसेल. मी दाखवेन ऑब्वियसली. हे ओळख कुठं आहे? काय कुठे DIY हे DIY चे सगळ्यांना नो स्पॉन्सरशिप, आम्हाला पैसे मिळत नाही. ही पिशवी ह्याच्यासोबत नाहीये, मला घरात भेटलेली. तिथे असं छानसं एक शर्ट आहे. काय बघतोस त्याच्यावरती तू? अर्ध बटन नाही, शर्ट आहे. पण हा समर मध्ये शर्ट आहे यार. मला मी समर मध्ये घेतलेला शर्ट आहे. मला थोडी माहिती होतं ह्याच्या बड्डे पर्यंत हे मॉन्सून येणार आहेत. मस्त आहे ना. दाखव तरी. आता घालून दाखव जा. आता घालून दाखव जा. बरोबर आहे? खूप छान, परफेक्ट आलाय. अशी बहीण पाहिजे. भावाची एकदम परफेक्ट साईज माहिती पाहिजे. सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवा, जर भावाची परफेक्ट साईज माहीत असेल तर भाऊ कधीच नाराज होतो. अच्छा नसेल. आता काय घालणार आहे ते तू ठरव नंतर. आणि ही बॅग घेऊन जायचीच आहे, मी आणलीच त्याच्यासाठी. नाही, ते माझी आता गॉड्स गोष्ट नाही याच्या एवढीशी मला मेकअपचं सामान पण ठेवायचं माझं.
माझ्याकडे खूप फ्रेम आहे, आपण लावू ऑफिसमध्ये लावू. खूप जास्त फ्रेम आहे माझ्याकडे. फोटोग्राफरकडे फ्रेम नसणार तर काय होतं. तेच. मला ही आवडली. माझा असा काही प्लॅन नव्हता की ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, पण ते मला दिसला म्हणून मी घेतले. आणि हा मला बोलला होता की ना मला, आम्ही एकदा DIY मध्ये गेलो होतो, तर हा मला बोलला होता मला तिथे तर भरपूर गोष्टी आवडल्या होत्या, आता तू बघ तुला काय हवंय ते. आणि मला काहीच सुचत नव्हतं तिकडे गेला, मला काही आठवत नव्हतं, ते मला दिसलं ते मी घेऊन आली. तिथे आता फोटोज लावल्यावर मी नक्की पोस्ट करेन. जवळ टाकायची. दिसते का नाही मला? दिसते ना? गिफ्ट घेऊन झालेले आता असं मला वाटतं. झाले. हे पण एक गिफ्टच होतं जे आल्या मी दिलं याला. सकाळी बनवून आणलंय मी. आपल्या हरिनिवास सारखं करून, माहिती असेल जे ठाण्याला आपण. पण खूप छान. हाय गाईस, आता आम्ही निघतोय थोड्याच वेळात. मॅडमची थोडी तयारी होते, ती झाली की आम्ही निघतोय. आपण डायरेक्ट भेटू पोचल्यावर. फालतूगिरी झाली आमच्यासोबत का मित्रांनो. आम्ही घरातनं निघायच तर पाऊस नव्हता, काही नव्हता. आणि निघाल्याच्या नंतर लगेच जसं निघालो तसं पाऊस आला आहे. आता जस्ट आम्ही मंदिरात पाया पडून आलो आणि मी आता मुलुंडला आहे. तर आता आम्ही इकडनं एका ठिकाणी चाललो आहे, ते तिकडे गेल्यावर सांगू. हे मी मगासूनच 3दा बोलली असेल, 3दा 2दा आय डोंट नो. हा फोनवर बोलतोय आणि तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे पोहोचतोय. वी आर इन मरीन ड्राईव्ह. ओ हो हो हो, वा 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 वा, काय नजारा आहे. आणि हा कॅमेरा घेऊन बसला इथे. काय काढतोय तू? दिख नहीं रहा है. बघू पुढे काय काय होतंय, मला माहित नाही. आता तर फोटो काढू आम्ही आणि त्याच्यानंतर हे करू. काय करू त्याच्यानंतर काय करू? खाऊ पिऊ आणि घरी जाऊ, एवढंच. बाकी काय नाही. फोटो ते तुम्हाला दिसतील आणि आम्ही फोटो कसे काढू ते पण तुम्हाला दाखवू. हा बाय द वे, मी एक गोष्ट सांगायची विसरली. प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये असा फोटोग्राफर पाहिजे, असा फोटोग्राफर पाहिजे. आणि माझ्याकडे आहे. आय एम सो लकी. आता माझे फोटो एवढे छान येणार आहेत आणि इथे हवा एवढी येते, नुसती उडतात ना, स्टेडी राहतच नाही अजिबात. पाऊस थोडासा पडला पाहिजे असं मला वाटतंय, म्हणजे जरा अजून छान वाटेल मला पाऊस पडल्यावरती. तो हात दुखू लागला माझा, एक हात लगेच दुखतो माझा. स्टँड लावून पण हात दुखणारच आहे. मी येल्लो दिसत असेल, मी छान दिसते माझ्या फोटोमध्ये, बघा मी किती छान दिसते. आम्ही फोटो काढतोय आणि कॅमेरा घेऊन अजून पण फोनवरतीच आहे. 7 माणसाला एखादा तेवढेच फोन येऊ शकतात. ऑल टाइम बिझी. केस सेटच होत नाही यार. एकदा फक्त 2 मिनिटं हवा राहिली ना, मी भरपूर फोटो काढेन 2 मिनिटात. पण हा माझे फोटो काढेन. मला सगळेजण लोक येतात आता बघतायत की हा कोण आहे जो हिचे फोटो काढतोय. मला ब्लॉग स्टार्टिंगलाच इंटरेस्टिंग होता. आता सगळं मी बाहेर आले तर मला असं जाम ऑकवर्ड होत आहे बोलायला पण, म्हणून मी जरा असे हे करते. आणि हा एका ठिकाणी बसलाय आणि भावा मला हलवतोय, असा फोटो काढता, असं अशी पोज दे तशी पोज दे करून. फोटो तर छान येणार आहे, व्ह्यू तेवढा मस्त आहे. झालं याचं फोटो येतं. कसं वाटतं तुला येऊन तिकडे? मोठ्याने बोलावं काय जाणार आहे. आमच्या दोघांचे पण फोटो काढायचे. आताशी माझे फोटो काढले आणि मग पुन्हा हा आम्ही जाऊन बसलेलो ते पक्षींचे फोटो काढत बसलाय. पक्षीच होता वाटतं मागच्या जन्मी. तू पक्षी होता का मागच्या जन्मी? पक्षी होता तू मागच्या जन्मी? हो, पक्ष्यांचेच बघायला फोटो काढत बसायचे. बोलते आला उठ चल लवकर चल, माणसं नाहीये कर लवकर. नाही तसलं काही म्हणून नाही. चांगल्या विश्वास शेअरायची कामं त्याची. झालं तुझं?
झालं. चला चला आता हे करूयात. आमच्या दोघांचे फोटो आम्ही काढतो. आमच्या दोघांचे फोटो काढतो आता. बाय बाय. आम्ही कॅमेराच्या वर फोन ठेवलाय. हे कोणाला वाटणारच नाही असं काहीतरी केलंय. मी काय बात केलं? मला इथे दिसतंय माझ्या व्हिडिओ मध्ये पण. थांबा मी तुम्हाला दाखवते. आम्ही फोन ठेवलाय कुठे. हे इथे इथे फोन ठेवला आम्ही इथे. ह्याच्यावरती कॅमेरा ठेवलाय त्याच्यात आम्हाला आणि त्याच्यासोबत व्हिडिओ पण कंटिन्यू पाहिजे म्हणून आम्ही फोनच इथे ठेवला. फोनसाठी प्लेसमेंटच नव्हती आमच्यासाठी. आम्हाला हे बरोबर नाही राहिलं. तू थांब. हे पडू नकोस. आला माणसं आली. आम्ही परत घरी आलो ऍक्च्युली. परत नाही, सगळं करून घरी आलोय. तू पण बोल, तूच सांग आज. तूच सांग. नाही सांग ना, ये ना. हा थकलाय मी, काळी दिसते. माझ्या तोंडावर जाऊ नका प्लीज. ओके एनिवेज आम्ही खाल्लं, सगळं केलं आणि आम्ही रिटर्न आलो कारण की भरपूर सारा फोटो वगैरे काढण्यामध्ये आम्ही बिझी होतो म्हणून. आम्ही एवढं काय हे नव्हतं. क्लायमेट पण नॉर्मल होतं आणि सगळेजण मला पण फोन करून बोलत होते एवढा पाऊस पडतोय, कशाला गेलीस, हे ते. काही पाऊस नव्हतं, सगळं सुकं सुकं होतं. म्हणजे काय एक पावसाचा थेंब पण नाही पडला, असं झालं. आमचा पोपट झाला. आम्ही कालपासून असं मॅनिफेस्ट करतो आज पाऊस पडला पाहिजे आणि पाऊसच नाही पडला. म्हणून आमचं थोडंसं मूड ऑफ झालं तिथे. ठीक आहे, फोटो चांगले आले आमचे. आम्ही फोटो पोस्ट करणार आता उद्या. आणि हा व्लॉग एडिट होऊन कधी जाईल? उद्याच. आणि आमची रील जी बनवली होती ती पण उद्याच. 2 रील बनवल्यात, एक घरात आणि एक तिकडे माझी एकटीचीच. हा नव्हता त्याच्यामध्ये. जाऊ दे. आता ह्याचा केक कट करणार आणि हे मम्मी पप्पा आहेत दादाचे. हाय. Happy birthday to you. Happy birthday dear Chinmay. Happy birthday to God bless you. May God bless you. Happy birthday dear Chinmay. Happy birthday to you. Woo! मी ब्लॉग चालू केलाय आजपासून. नाही 2 ब्लॉग गेलेत ऑलरेडी माझे. हा मयूर म्हणजे मयूरेश. ओके मयूरेश. हा 1 मिनिट. इथे मेन काम चाललंय. ए मर पुढं. 1 मिनिट काम कर. इकडे दोघे इकडे. आई गा नाही लाईट आहे. अगं तिथे पुढे आहे ना. थांब जरा. मी ना अँगल मध्ये बसते. मी पप्पा पडली असती. हा अशीच उलटीच. फोटो नाही काढत मी. अच्छा काढू का? तो मध्ये येस तो तुमचा रिव्ह्यू द्या आता. चिन्मय स्टार्ट कर. आज आहे दुसरा दिवस ब्लॉगचा. कारण की व्हिडिओ एंड करायचा होता ऍक्च्युली, पण काल रात्री आम्हाला 12 वाजले म्हणून मला तर जाम झोप आलेली. म्हणून माझं असं झालं की नाही करायचं मला आता. मी उद्या करीन एंड. आणि काल आम्ही खूप मजा केली. खूप आम्ही दाखवली नाही कारण की आमच्याकडे तेवढं टाइम नव्हता की फोटो स्वतःचेच काढायचे होते. कारण की आम्ही दोघंच होतो, आमच्यासोबत असं कोण 2-3 जण अजून नव्हती.
जी येणार होती ती, नाही तर मग त्यांनी फोटो काढले असते तर लवकर झालं असतं का त्याची, आणि अजून जास्त मी ट्रायपॉड आम्हाला लावून मजा फोटो आलेली. काढत होतो, तुम्हाला माहितीच आहे हा व्हिडिओ मध्ये टाकलेलं आहे. टाकलंय हा. तर ट्रायपॉड लावून फोटो काढत होतो, थोडा जास्त वेळ गेला. लोक जाम मध्ये मध्ये करतात, काय करायला पाहिजे असं कोणी. मी फोटो इथे टाकीन, इथे टाकीन. तरी आम्ही फोटो काढलेत, काय काय केलं, नंतर काय खाल्लं. त्याचा पण फोटो टाकेन मी, त्याचा फोटो सेलिब्रेशनचा पण थोडासा व्हिडिओ आहे, हा तो ऍड केलाय मी. हा तो मला पण लक्षात आपण नाही आलं. सेलिब्रेशनचा पण व्हिडिओ आहे. आमच्या आजूबाजूचे लोक पण आलेले. जिथे मी राहतो तिथे आजूबाजूचे लोक जे आहेत नेबर्स, ते पण आलेले. नंतर आम्ही असं जेवण वगैरे. आणि हा आम्ही रात्री हा तो पण फोटो टाकेन मी, आम्ही फॅमिली फोटो काढलाय, तो पण मी टाकेन, शेवटला टाकेन तो फोटो. हा शेवटलाच छान वाटेल, तो शेवटला फोटो टाकेन. हा मी, मम्मी, पप्पा आणि माझी बहीण, आम्ही 5 जण गेलो होतो. मस्त जेवलो आणि मग आम्ही आमच्या घरी गेलो आणि मग ह्याच्या घरी आलो. हा येडा मला सोडायला आलेला, ह्याला नको बोलली होती सोडायला, तरी पण हा मला सोडायला आलेला. जायचं असतं सोडायला. तुला काय कशासाठी? माहिती, रिस्पॉन्सिबिलिटी असते आमची, भावाचं काय बोलतात ते? कर्तव्य असतं. कर्तव्य निभावतो. चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. yes. तोपर्यंत हळूहळू या पुढे खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत. ब्लॉगचे तर नाही आहेत अजून. ब्लॉगचे पण आहेत. आम्ही ब्लॉगचे आमची इच्छे आहेत. हा माझे माझे ब्लॉगचे ह्याचे वेगळे म्हणजे पण आमचे वेगळे आहेत दुसरे, हा. ते पण थोड्या दिवसात कळतील. अर्धा हळूहळू, तर स्टेप बाय स्टेप. आम्ही नेक्स्ट चांगले कॉन्टेंट सुचवून आम्ही टाकू. माझ्याकडे आहेत बरेच कॉन्टेंट आयडिया, ते करू आम्ही. आता आतासाठी वाजलेत टाटा. तसे लवकरच, म्हणजे टाइम तर झाला मला नाही. बाय बोलायचं आणि आपण बसलं. काय बोलायचं तुला? आताशी 11 वाजले, 11 वाजले. 5 मिनिटं बाकी आहेत. 11 वाजले. हा बसलो. अजून खूप टाइम आहे. आम्ही आज पण ब्लॉग केला असता, कशाचं? पण सध्या आम्हाला खूप काम आहे. मला ब्लॉग ब्लॉग पण एडिट edit करायचा करायचा आहे. आहे, plus 2 रील आहेत त्या एडिट करायच्या आहेत. परत आमचे वेगळे जे व्हिडिओ आहेत ते क्लायंटची एडिट कामं खूप करायचे आहेत आहेत. आमच्याकडे, सो आम्हाला ते खूप करायचं आहे. तर त्याच्यामध्ये व्हिडिओ ब्लॉग नाही बनवू शकत मी. नाही तर मला डेली ब्लॉग बनवायला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या डेली लाईफ मध्ये खूप काय काय होतं. हा दाखव त्यांना. मी नाही दिलंय, माझ्या बहिणीकडनं हे त्याला गिफ्ट दिलेलं आहे. ह्याला मी बोललेली ना पहिले स्टार्टिंगला, जसं ह्याला DIY मध्ये आवडलेलं भरपूर साऱ्या गोष्टी, तशा म्हणजे त्याच्यामध्ये ही एक गोष्ट होती. आणि माझ्या बहिणीच्या पर्सनॅलिटीनुसार तिने ह्याला हेच दिलेलं चांगलं होतं, म्हणून मी तिला बोलली की तू हे दे. प्रोफेशनल डॉक्टर माझी बहीण आहे होणार आहे, डॉक्टर चिन्मय आणि डॉक्टर प्रेरणा होणार आहे अजून. होणार आहे. PhD करायची यांना. मला शिक्षणामध्ये करायचं असतं. अर्ध्या जणांना माहिती पण असेल. चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जेव्हा केव्हा येईल. 1 दिवसानंतर येईल. बघू कशाचा लवकरात येईल, लवकर. कशाचा नाही माहिती नाही. बघू पण मूड होईल तसा ब्लॉग कर. नाही पण मी करत नाही. टाटा बाय बाय, सी यू. सी यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब हेच करायला बोलायचं. विसरू नका. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेणेकरून तुमच्यासारखे अजून बाकीचे आहेत ते पण आम्हाला सपोर्ट करत राहतील.